लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची कन्या शकुंतलाबाई यांचे निधन. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपकाल यांचे काल 2 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2:45 प्रदीर्घ आजाराने वयाच्या 92व्या वर्षी नालासोपारा येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्यानंतर काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या अलीकडे नालासोपारा येथे प्रशांत या त्यांच्या मुलाच्या घरी राहत होत्या. काल नालासोपारा येथे त्यांच्या पार्थिवावर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात विवाह इस्लामपूर येथील अजित सपकाल यांच्यासोबत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनीच लावून दिला होता. शकुंतलाबाई या त्यांच्या बालपणापासून कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होत्या. शकुंतलाबाई या ज्येष्ठ बहीण कॉम्रेड शांताबाई रोझा डांगे, कमल आणि सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी आदींसोबत बालसंघात आणि सांस्कृतिक कला पथकात सक्रिय होत्या. तसेच पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यात आपली आई कॉम्रेड जयवंताबाई साठे यांच्या समवेत आघाडीवर होत्या. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे चिराग नगरात भूमिगत असताना त्यांनी पोलिसी ससेमिरा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्यपत्रक गुपचूप भेटून देत असत. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कथा कादंबऱ्यांच्या त्या प्रथम वाचक होत्या. अण्णाभाऊंचे अक्षर समजायला अवघड असल्याने त्यात त्या सुधारणा करीत असत. त्यांना स्वतःलाही लिखाणाची आणि साहित्याची आवड होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.